श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. अध्याय 10. नरसिंहमूर्तीचे वर्णन. मी तिरुमलदासांची आज्ञा घेऊन कुरवपुराच्या दिशेस माझे प्रयाण सुरू केले. श्रीपादांच्या लीला मनात आठविल्या की अंग रोमांचित होई. मार्गात थोडे दूर गेल्यावर मला एक अश्वत्थ वृक्ष दिसला. दुपारची वेळ झाल्याने मी भुकेने व्याकुळ झालो होतो. जवळपास ब्राह्मणांचे घर असल्यास माधुकरी मागून विश्रांतीसाठी पवित्र असा अश्वत्थ वृक्ष आहे असा विचार करीत निघालो. त्या अश्वत्थाखाली कोणीतरी विश्रांती घेत असल्याचे मला दिसले. जवळ जाऊन पाहिले तर त्या मनुष्याने यज्ञोपवीत धारण केले होते. मी अश्वत्थाजवळ गेलो तेव्हा त्या व्यक्तीने आदराने मला बसण्यास सांगितले. त्यांचे नयन करुण रसाने भरले होते. त्यांच्या समोर एक झोळी होती. त्यात खाद्यपदार्थ काही नव्हते, परंतु एक ताम्रपत्र तेवढे होते. ते सतत श्रीपाद श्रीवल्लभांचे नामस्मरण करीत होते. मी त्यांना प्रश्न केला, महाशय, आपण श्रीपादांच्या दिव्य चरणाचे आश्रित आहात का? तुम्ही त्या महापुरुषांचे दर्शन घेतले का? ते म्हणाले, माझा जन्म सद्वेष कुलात झाला असून मला सुबैया श्रेष्ठी असे म्हणतात. आमच्या वंशाचे नाव ग्रंथी आहे. आमच्या पूर्वजांपासून सद्ग्रंथ पारायणाची परंपरा आहे, म्हणून आमच्या घराण्यास ग्रंथी असे नाव पडले. माझ्या लहानपणी मातापित्यांचा वियोग झाला. माझ्या घरी धनसमृद्धी आहे. मी दूर देशात जाऊन अनेक प्रकारचे व्यापार करतो. या निमित्ताने पुष्कळ वेळा कांचीपुरात जाण्याचा योग आला. तेथे चिंतामणी या नावाच्या एका वेश्येचा परिचय झाला. ती खूप धन तिच्यावर खर्च केले. मल्याळ म्हणजे केरळ देशात पल्लक्काड या प्रांतातून बिल्वमंगल या नावाचा ब्राह्मणसुद्धा व्यापाराच्या निमित्ताने कांचीपुराला येत असे. तो सुगंधी द्रव्याचा अरबी नागरिकांना विक्रय करून त्यांच्याकडून रत्नराशी व तुरुंग म्हणजे घोडे घ्यायचा. कधी कधी आम्ही दोघे मिळून व्यापार करीत होतो. दुर्दैवाने आम्ही दोघे वेश्येच्या संगतीत भ्रष्ट झालो. अरबाशी थोडा काळ आमचा व्यापार चांगला चालला. त्यानंतर अरबाने आमच्याकडून उच्च जातीच्या अश्वासाठी अधिक धन घेऊन निम्न जातीचे घोडे आम्हास दिले, जेणेकरून व्यापारामध्ये आमचे नुकसान झाले. आमच्याकडून चांगले घोडे राजे महाराजे विकत घेत. व्यापारात नुकसान झाल्याने आमची संपत्ती नष्ट झाली. माझी पत्नी मनोव्यथेने मरण पावली. मला एक मंदबुद्धी असलेला पुत्र होता. त्याचा अकाली मृत्यू झाला. बाबारे, सगळ्या तीर्थात श्रेष्ठ आणि विख्यात असलेले पादग्रह तीर्थक्षेत्र असलेले पिठापूर आमचे मूळ गाव. मी अज्ञानी असताना देव रावणाचे अनिष्ट करीत होतो. ऋण वसुली करण्यासाठी निर्दयतेने वर्तत होतो. श्रीपादांचे पिता श्री अप्पल राजांच्या घरी ऐनवल्लीहून त्यांचे बंधुगण भेटण्यासाठी आले. त्या सगळ्यांच्या भोजनाची सोय करण्यासाठी त्यांच्याजवळ पुरेसे धन नव्हते. ते दानाचा स्वीकार करीत नसत. श्री व्यंकटप्पा श्रेष्ठींच्या घरातून आणलेल्या भिक्षेने उदरनिर्वाह व उचित व्यवहार करीत. श्रेष्ठींचे कुलपुरोहित असल्या कारणाने भिक्षेऐवजी धनाचा स्वीकार करीत नसत. नाईलाज म्हणून त्यांनी त्यांच्या एक वराह एवढ्या रकमेचे जिन्नस आमच्या दुकानातून उधार नेले. बंधुगण गेल्यावर माझी रक्कम परत करण्याचे अप्पलराजांस मी बजावले होते. हातात एक कवडी पण नाही. मला जेव्हा धन मिळेल तेव्हा मी आवश्यक परत करीन असे राजशर्मा म्हणाले. मी चक्री व्याज घेण्यात तरबेज होतो. काळ लोटला. व्याजावर व्याज चढून खोटे हिशोब दाखवून 10 वराह देणे बाकी आहे असे मी राजशर्मास कळवले. तेवढे धन मला देण्यास राजशर्मा आपले राहते घर विकावे लागले. त्या काळातल्या दराप्रमाणे ते घर मी विकत घेतल्यास राजशर्मांना 1-2 वराह दिल्याचा हिशोब बरोबर असे मी अनेकांना सांगितले होते. राजशर्मांना गृहविहीन करणे हाच माझा संकल्प होता. माझा हा दृष्ट विचार लक्षात येताच व्यंकटप्पांनी माझी निर्भसना केली. अरे दुरात्म्या, धनाच्या मदाने मनास येईन तसे वागत आहेस. आमच्या कुलपुरोहिताचा अपमान झाल्यास आमचा अपमान झाल्यासारखे. तू तुझी वागणूक बदल नाही तर घोर आपत्ती संभवेल. अग्निहोत्रापेक्षा पवित्र असलेल्या राजशर्मास तू असले कष्ट देतोस, या कारणाने रौरवादी नरकात जाशील. एकदा श्रीपाद श्रेष्ठींच्या घरी असताना मी श्रेष्ठींना व्यंगाने म्हणालो, राजशर्मा जर माझे ऋण फेडू शकत नसतील तर त्यांच्या पुत्रापैकी एकाच माझ्या दुकानात चाकरी करण्यास पाठवावे किंवा त्यांनी स्वतः चाकरी करण्यास यावे. एक मुलगा आंधळा तर दुसरा पंगू, तिसरा हा श्रीपाद मात्र 3 वर्षाचा.
माझे ऋण कसे बरे फेडले जाईल असे ऐकून श्रेष्ठीचे मन दुखावले. त्यांच्या नेत्रातून अश्रुधारा वाहू लागल्या. श्रीपादांनी आपल्या दिव्य हस्ताने त्यांचे अश्रू पुसले आणि म्हणाले, आजोबा, मी असताना भय कसले? हिरण्यक्ष व हिरण्यकश्यपाचा संहार मीच केला व सुबैयाचे ऋण फेडण्यास मला कठीण काय? असे म्हणून माझ्याकडे वळून म्हणाले, अरे, तुझे ऋण मी फेडीन. चल तुझ्या दुकानात सेवा करून ऋणाची निवृत्ती करीन. ऋण फिटल्यावर मात्र तुझ्या घरी लक्ष्मी राहणार नाही. विचार कर. बाल श्रीपादांना घेऊन व्यंकटप्पा श्रेष्ठी सुबैयांच्या दुकानात आले. ते सुबैयास म्हणाले, श्रीपादांच्या ऐवजी मी तुमच्या दुकानात काम करतो, चालेल का? सुबैयाने नकारार्थी मान हलवली. इतक्यात दुकानात एक जटाधारी आला. तो सुबैया श्रेष्ठींचे दुकान शोधित होता. त्याला एक तांब्याचे भांडे विकत घ्यायचे होते. तो श्रेष्ठींना म्हणाला, मला एका तांब्याच्या पात्राची अत्यंत गरज आहे. किंमत थोडी जास्त असली तरी चालेल. सुबैया दुकानात 32 तांब्याची पात्र होती, परंतु तो खोटेच बोलला. माझ्याकडे एकच तांब्याचे पात्र आहे. त्याला 10 वरा देऊ शकत असल्यास तुला मिळेल. तो संन्यासी चटकन कबूल झाला. त्याची एकच अट होती की ते पात्र व्यंकटप्पा श्रेष्ठींच्या मांडीवर असलेल्या श्रीपादांनी आपल्या हाताने त्या संन्यासास द्यावे. त्या अटीप्रमाणे श्रीपादांनी स्वहस्ते ते पात्र त्या संन्यासास दिले. श्रीपाद प्रभू पात्र देताना हसत होते. ते म्हणाले, अरे, तुझी इच्छा आता पूर्ण झाली ना? तुझ्या घरी लक्ष्मी स्थिर राहील. तू तुझी संन्यास दीक्षा सोडून देऊन स्वघरी जा. तुझ्यासाठी तुझी पत्नी आणि मुले वाट पाहत आहेत. तो जटाधारी संन्यासी अत्यंत आनंदित होऊन तिथून निघून गेला. व्यंकटप्पा श्रेष्ठी आणि अप्पलराज शर्मा यांचा अपमान करावा अशी सुबैयाची इच्छा होती. ती पूर्ण झाल्याने त्यांच्या मनात थोडा अहंकार निर्माण झाला होता आणि त्यातच तो म्हणाला, आजच्या विक्रीत मला विशेष धनलाभ झाला. अप्पलराजांकडून यायचे असलेले 10 वराहाचे कर्ज फिटल्यासारखे मला वाटले. या क्षणी श्रीपादराय ऋणातून मुक्त झाले. व्यंकटप्पा म्हणाले, हे जे तू सांगतो आहेस ते गायत्रीच्या साक्षीने सांग. सुबैयाने तसे केले. श्रीपाद प्रभू आणि व्यंकटप्पा श्रेष्ठी घरी गेल्यानंतर सुबैयाने आत जाऊन पाहिले तर 31 भांड्यापैकी केवळ एकच भांडे तिथे होते. श्रीपाद प्रभूंच्या लीला अकलनीय अचित्य होत्या. त्यांच्या समक्ष जे बोलू ते वचन खरे होत असे. साक्षात दत्तप्रभूंच्या करकमलांनी तांब्याचे भांडे घेणारा जटाधारी धन्य होता. श्रीपाद श्रीप्रभूंकडून अनुग्रहाच्या स्वरूपात तांब्याचे किंवा तांबे असलेले धातूचा एक तुकडा मिळाला तरी दान घेणाऱ्याचे भाग्य लाभते. असे प्रत्यक्ष तांब्याचे पात्र मिळवणारा तो जटाधारी किती भाग्याचा आणि सुबैया किती दुर्दैवी. याला येणे असलेले 10 वराचे देणे श्रीपादांनी आपल्या लीलेने दिले, परंतु त्या क्षणापासून त्याच्याकडे असलेली लक्ष्मी क्षीण होऊ लागली. 31 भांड्याच्या ठिकाणी केवळ एकच भांडे राहिले होते. सुबैयांनी अप्पलराजांकडून 10 वरा येणे आहे असा खोटा हिशोब दाखवला. त्या पापाचे फळ अशा स्वरूपात त्याला मिळाले होते. शंकर भट म्हणाले, अरे सुबैया, सूर्योदयापूर्वीचा आणि सूर्यास्तापूर्वीचा काल अत्यंत पवित्र असतो. प्रातःसंध्येच्या समयी आणि संध्यासमयी वेळी अग्निहोत्र करणे विशेष फलदायी असते. प्रातःकाळी सूर्यभगवान सर्व शक्तींच्या स्तोत्राने सिद्ध असतात. संध्यासमयी या सर्व शक्ती पुनरुपी सूर्यात विलीन होतात. यावर सुबैया म्हणाला, महाराज, दान स्वीकारल्यास पुण्य कमी होते असे मी ऐकले होते, परंतु ते स्वीकारले नाही तर पाप लागते असे आपल्याकडून ऐकले होते. या दुहेरी वाक्याचा अर्थबोध होत नाही. तसेच श्रीपाद स्वामी श्री दत्तात्रयांचे अवतार आहे असे म्हणतात. तेच नरसिंह स्वामींचा अवतार, शंकराचा अवतार असे काही जण म्हणतात. शिवामध्ये अनुसूयेचे तत्व कसे अंतर्भूत आहे ते समजत नाही. कृपया या सर्वांचा मला खुलासा करावा. परंतु या प्रश्नाचा खुलासा करण्या अगोदर सर्वांना भूक लागली असल्याने जेवण्याचा बेत ठरला. आश्चर्यकारक गोष्ट अशी की त्या लहानशा जागेमध्ये एका तांब्याच्या भांड्याशिवाय दुसरे काहीच नव्हते. 2 केळीची पाने सुबैयांनी आणली. शंकर भट नदीवर जाऊन सुशोभित होऊन आले. जेवणासाठी भात आणि दोडक्याच्या वरणाचा बेत होता. केळीचे पाने जेवण्यासाठी घेतली व पळसाच्या पानाचे द्रोण तयार केले. त्या जटाधारी संन्याशाने डोळे मिटून क्षणभर ध्यान केले आणि जवळच्या तांब्याच्या पात्रातून द्रोणात पाणी टाकले. त्यानंतर त्याच भांड्यातून दोडक्याचे चवदार वरण वाढले व नंतर भात वाढला.
ते अमृता समान जेवण करून आम्ही तृप्त झालो. रिकाम्या भांड्यातून प्रथम पाणी नंतर अन्न येणे हा एक दैवत चमत्कारच होता. भोजनानंतर ते भांडे रिकामेच होते. शनिवार प्रदोषसमयी केलेल्या शिवार्चनेचे फल. श्रीपाद स्वामी सकल देवता स्वरूप आहेत. शनिदेव कर्मकारक आहेत. ग्रहामधील छायाग्रह राहू केतूतील राहू शनीमुळे फल देतो, केतू मंगळामुळे फल देतो. कर्मकारक असणाऱ्या शनी कर्मसाक्षी असणाऱ्या सूर्याचा पुत्र असल्याने शनिवारी सायंकाळ शक्तिमान असते. चतुर्थी आणि त्रयोदशीस राहू बलवान असतात. शनी त्रयोदशीच्या महापर्व काळातील सायंकाळी शिव आराधना केल्यास मानवाच्या पूर्वजन्मात केलेल्या पापाचे फल नष्ट होते. श्रीपाद श्रीवल्लभांचा अवतार मंगळ ग्रहाच्या चित्रा नक्षत्रावर झाला असल्याने त्या नक्षत्रावर श्रीपाद प्रभूंची पूजा केली असता सर्व ग्रह देशाचे शमन होते. युद्ध, आपदा, शस्त्रास्त्राने येणारा अकाल मृत्यू, ऋणग्रस्तेतून उद्भवणारी संकटे याचे कारण मंगळ ग्रह असतो. चित्रा नक्षत्रावर किंवा मंगळवारी श्रीपाद स्वामी अरुण वर्णाप्रमाणे प्रकाशमान होतात. कर्ज म्हणजे पाप, अरुण म्हणजे पाप नसणारा, पाप म्हणजेच पापरहित. त्या दिवशी श्रीपाद प्रभू साक्षात अरुणाचलेश्वराचे रूप असतात. व्यंकटप्पा श्रेष्ठी, नरसिंह वर्मा आणि बापनाचार्यालू शनी प्रदोषाच्या दिवशी शिवाराधनेत सहभागी होत. त्या दिवशी अप्पलराज शर्मा यांनी सुद्धा मोठ्या श्रद्धाभावाने त्या आराधनेत भाग घेतला होता. अखंड लक्ष्मी सुमती महाराणी शिवस्वरूपातील अनुसया महातत्वाचे ध्यान करीत असे. त्या महातपाचे फलस्वरूप म्हणून श्रीपाद स्वामींचा अवतार झाला. या कारणाने व्यंकटप्पा श्रेष्ठी, नरसिंह वर्मा आणि बापन्नार्यालू कडून धन स्वीकारले ते दान होत नाही, परंतु त्यांच्याकडून धन न स्वीकारल्यास महापाप आहे असे श्रीपाद स्वामी आपल्या पित्यास न बोलता सांगू इच्छित होते. श्रीपाद प्रभू सकल देवतांचे स्वरूप आहे. सर्व देवतांच्या अतीत असणारे हे महान तत्व आहे. त्यांचे दर्शन, स्पर्श आणि संभाषण ज्या भगवंतांना लाभले ते धन्य होत. श्रीपाद वल्लभांच्या असाधारण लीलेच्या त्यांनी आपल्या पित्यास ऋणमुक्त केल्याची वार्ता पिटिकापुरम गावात दावणालासारखी पसरली. 3 वर्षाच्या श्रीपादांनी अप्पलराजांना ऋणमुक्त केल्याने त्यांच्या नेत्रातून पुत्रस्नेहाने अश्रुधारा वाहू लागल्या. महाराणी सुमती राणी आपल्या पुत्रास हृदयाशी कवटाळून कितीतरी वेळ तन्मय अवस्थेत होती. यावेळी त्यांच्या घरी व्यंकटप्पा श्रेष्ठी, नरसिंह वर्मा, बापन्नार्य आणि सुभय्या आले होते. सुभय्याने सर्व वडीलधाऱ्या मंडळींसमोर श्रीराज शर्मांचे ऋण म्हणजे देणे फिटले असे सांगितले. यावर श्रीपाद प्रभू म्हणाले, पित्याला ऋणमुक्त करणे पुत्राचा धर्मच असतो. कोणीतरी जटाधारी येऊन 10 वराह देऊन तांब्याचे भांडे घेऊन गेला. त्यामुळे माझे कर्ज कसे फिटले असे राज शर्मांनी विचारले. अशा प्रकारे अनेक रसपूर्ण प्रतिक्रिया झाल्या. बापन्नार्यालूंनी श्रीपादांना विचारले, ते जटाधारी संन्यासी कोण होते ते तुला माहीत आहे का? यावर श्रीपाद म्हणाले, त्या जटाधारीबद्दल नाही तर सगळ्या जटाधारी संन्यासांबद्दल मी जाणतो. श्रीपाद स्वामी कोण आणि त्यांचे स्वरूप? बापन्नार्यालू श्रीपादांना म्हणाले, तू 3 वर्षाचा बालक आहेस, परंतु मोठ्या माणसासारखा बोलतो आहेस. सर्वांबद्दल माहिती असाव्यास तू सर्वज्ञ आहे काय? त्यावर श्रीपाद म्हणाले, मी 3 वर्षाचा आहे असे तुम्हाला वाटते, परंतु मला तसे वाटत नाही. माझे वय अनेक वर्षाचे आहे. मी या सृष्टीच्या पूर्वी होतो, प्रलयानंतर सुद्धा राहणार आहे आणि सृष्टीच्या निर्मितीच्या वेळी सुद्धा मी होतो. माझ्याशिवाय सृष्टीची उत्पत्ती, स्थिती आणि लय होऊ शकत नाही. मी साक्षीभूत होऊन सर्व व्यवहारांचे अवलोकन करतो. यावर बापन्नार्यालू म्हणाले, श्रीपादा, लहान मुलांनी आपण चंद्रमंडळात आहोत असा केवळ विचार केल्याने आपण चंद्रमंडळात असतो असे नाही. प्रत्यक्ष अनुभव असावयास हवा. सर्व ज्ञान, सर्व व्यापकत्व, सर्व शक्तित्व हे केवळ जगतपित्याचे लक्षण आहे. यावर श्रीपाद म्हणाले, मी सर्वत्र स्थित असणारे तत्व आहे. त्या त्या प्रसंगानुसार, त्या त्या ठिकाणी, आवश्यकतेनुसार मी व्यक्त होतो. साकार रूपात नसलो तरी मी नाही असे होत नाही. जीवांच्या ठायी मी अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय, आनंदमय कोशात स्थित असतो. माझ्या अस्तित्वामुळे या पंचकोशाचे सर्व कार्यकलाप होत असतात.
मी विशिष्ट कोशात आहे अशी अनुभूती तुला दिली तर त्या कोशात मी असल्याची जाणीव होते. मी तुला माझा अनुभव दिला नाही याचा अर्थ मी तिथे नाही असा मात्र होत नाही. मी सर्वव्यापी आहे. सर्व ज्ञान विज्ञान माझ्या चरणाशी लीन आहे. माझ्या केवळ संकल्पनाने ही सृष्टी निर्माण झाली. मी सर्वशक्तिमान आहे. यात आश्चर्य काय आहे? यावर अप्पलराज शर्मा म्हणाले, बाळा, बालपणापासून तू म्हणजे आम्हाला एक कोडे आहेस. तू पुन्हा पुन्हा मी श्रीपाद प्रभू, मी श्रीपाद प्रभू असे म्हणतोस. नृसिंह सरस्वती या नावाने पुन्हा एकदा अवतरित होईल असे म्हणतोस. लोक तर कावळे आहेत. पिठिकापुरममधील ब्राह्मण तर नर लोकातील लोखंडी कावळ्यांपेक्षा सुद्धा भयंकर आहेत. ते या सगळ्या मनचंचल्य आणि बुद्धिभ्रष्टता असे म्हणतात. आपण ब्राह्मण आहोत. आपण विधियुक्त धर्मकर्माने आचरण करणे चांगले आहे. याखेरीज तुला देवांचा अंश असलेला अवतारी पुरुष आहे असे म्हणणे म्हणजे केवळ अहंकाराने म्हणतो आहोत असे ते म्हणतात. यावर श्रीपाद प्रभू म्हणाले, तात, आपण सांगता ते मी अमान्य करीत नाही, परंतु खरे ते सांगितले पाहिजे ना. पंचभूताकडून साक्ष देण्याची वेळ आल्यास मी दत्तप्रभू नाही असे सांगणे म्हणजे असत्य भाषणाचा दोष लागणार नाही ना. नभोमंडलातील सूर्याला ते सूर्य नाहीत असे म्हणल्याने तो सूर्य नाही असे होईल का? सत्य देश कालबाधित असते. आपल्या पिठिकापुरमधील ब्राह्मण स्वतः देहधारी मनुष्य समजून ते स्वतःला मनुष्यत्वाचा अनुभव घेत आहेत. त्या प्रकारे मी सुद्धा सर्वज्ञ, सर्वशक्तित्व, सर्वांतर्यामी असलेला दत्त आहे. हे तत्व मी सारखे पदोदित सर्वांच्या अनुभूतीस आणून देत आहे. युगांमागे युगे जाऊ शकतात. अनेक जगत सृष्टी स्थिती लयाला जाऊ शकतात. परंतु साक्षात दत्त असणारा मी दत्त नाही असे कसे होईल? यानंतर बापन्नारेलू म्हणाले, श्रीपादा, जटाधारी दृष्टी आड झाल्यावर सुबैयाकडे असलेल्या 31 तांब्यांच्या भांड्यापैकी एकच उरले. तू काही चमत्कार करून ते अदृश्य केलेस की काय? यावर श्रीपाद प्रभू म्हणाले, सर्व घटना काळाच्या कर्माच्या अनुसार कोणत्या तरी कारणाने घडत असतात. कारणाशिवाय कार्य होऊ शकत नाही. हा निसर्गाचा अनुलंघनीय नियम आहे. ते सुबैया पूर्वजन्मी जंगल प्रदेशात दत्तपुजारी होते, परंतु जंगलामध्ये दत्त दर्शन क्वचितच घेत असत. त्यांच्यात स्त्रीवासना अत्यंत प्रबळ होती. स्त्रीलोलूप असणारा हा पुजारी प्राचीन काळातील पूर्व परंपरेतील पूजेतील मोठी तांब्याची दत्तमूर्ती विकण्याच्या विचारात होता. याप्रमाणे एके दिवशी त्याने ती दत्तमूर्ती विकली व आणलेले धन वाममार्गाने खर्च केले. लोकांमध्ये मात्र श्री दत्तमूर्तीची चोरीस गेल्याचे वर्तमान पसरवले. जटाधारी बनून आलेला संन्यासी पूर्वजन्मात लौकिक व्यवहारात अडकलेला सोनार होता. त्याने धनाच्या आशेने त्या दत्तमूर्तीस वितळले होते. या जन्मी तो दरिद्री होऊन जन्माला आला. दत्तमूर्तीची पूजा अनेक वर्ष केल्याने च्या पुण्याईने त्या पुजाऱ्यास श्रीमंत अशा श्रेष्ठी कुलात जन्म झाला. या दोघांनी ती मूर्ती विरघळून त्याची 32 तांब्यांची भांडी बनवून विक्रय केला होता. त्या सोनाराच्या घरी नरसिंह देवांची आराधना करत असत. नरसिंह देवांच्या मूर्तीसमोर ही तांब्याची भांडी घडवली होती. देवाच्या संकल्पनेने नृसिंहाच्या 32 अवतारांच्या अंशांनी त्या तांब्याच्या भांड्यात प्रवेश केला होता. या जन्मात पूर्वजन्माचे ज्ञान होऊन त्या सोनाराने माझी अनन्य भक्तिभावाने सेवा केली. त्याचे दारिद्र्य दूर करण्यासाठी त्याने मनापासून माझी प्रार्थना केली. मी प्रसन्न होऊन दर्शन दिले आणि पिठिकापुरमला येऊन माझ्या हातून तांब्याच्या भांड्याचा स्वीकार करण्यास सांगितले होते. तसेच 10 वरा श्रेष्ठीला देऊन मला बंध विमुक्त कर असे सांगितले होते. तसे करून धन्य झाला. त्याची आर्थिक समस्या दूर होण्याचा त्याला मी आशीर्वाद दिला होता. त्याच्या देणेदाराचा त्रास चुकवण्यासाठी त्याने जटाधारी संन्यासाचा वेश घेतला होता. मला जटाधारीबद्दल सर्वच माहिती आहे ना. हा सुबैया श्रेष्ठी आमच्या कुटुंबाकडून खोटेपणाने 10 वरा वसूल करून घेणार होता. त्याला 10 वरा मिळतील अशी व्यवस्था मी केली, परंतु त्याच्या बदल्यात त्याचे सर्व पुण्यफल नष्ट झाले. हे सुबैया, चिंतामणीबरोबर तू केलेले तुझे सर्व शृंगार चाळे मला माहीत आहेत. तुझी कथा मला कथामृतात हास्यपद होईल.
तू झोळी घेऊन लहान मुलांना लागणारे खाण्याचे पदार्थ विकून आपला उदरनिर्वाह चालवशील. तुझ्याकडून घेतलेल्या पैशांनी माझ्या मातापित्यांनी त्यांच्या नातेवाईकांना भोजनाची व्यवस्था केली होती. तुझ्यापेक्षा जास्त मला वागण्याचा हिशोब समजतो. जेवणातील वरण भात व दोडक्याची भाजी करण्याइतकेच तुझे पैसे संपून गेले होते. बाकीच्या खर्चासाठी माझ्या वडिलांच्या कष्टाने पैसे खर्च झाले होते. तुला अन्नदशा झाली म्हणजे तुझ्याकडे असलेले तांब्याच्या पात्रातून तुला पाणी, वरण भात व दोडकेच प्राप्त होतील. ते तू खाऊन इतरांना खाऊ घालण्याइतपतच मिळतील, असे श्रीपाद प्रभू तीव्रतेने म्हणाले. श्रीपाद प्रभूंचे मुखमंडल दिव्य प्रखर तेजस्वी असे दिसत होते. त्यांचे डोळे अग्नीच्या गोळ्याप्रमाणे लाल दिसत होते. ते पुढे म्हणाले, हे सुबैया श्रेष्ठी, आज रात्री तुझ्या घरच्या दक्षिण दाराजवळ एक म्हैस येईल. तुझा अंतकाळ जवळ आल्याचे तुला कळावे यासाठी यमधर्मराजाने पाठवलेला तो निरोप आहे. मी तुझ्यावर एक अनुग्रह करीत आहे. तू स्वतःच्या हाताने स्वयंपाक करून दोडक्याचे वरण आणि भात त्या म्हशीला खाऊ घाल. त्या म्हशीची ही एकच इच्छा तू पूर्ण कर. हे अन्न खाल्ल्यावर तुझ्याऐवजी ती म्हैस मरून जाईल, परंतु त्या क्षणापासून तू खूप गरीब होत जाशील. तू झोळी घेऊन मी सांगितलेले काम कर. त्यानंतर तुझी अन्नदशा झाल्यावर मी अनुग्रह केलेल्या तांब्याच्या भांड्यात तुला उपयोग होईल, अशा कडक शब्दात श्रीपाद प्रभू म्हणाले. त्यावेळी व्यंकटप्पा श्रेष्ठी रागात असलेल्या श्रीपादांना पाहून भयभीत झाले. त्यांनी श्रीपादांना असे रागात कधीही पाहिले नव्हते. तेव्हा श्रीपाद म्हणाले, आजोबा घाबरलात का? मी नरसिंह मूर्तीच आहे. तुम्हाला वर देऊन तुमच्यावर कृपा करीत आहे. वाणी कुळातील लोकांना शाप देईल असे आपणास वाटले की काय? माझी बहीण वासवीने तिच्या कुळातील लोकांना त्यांच्या सौंदर्यात थोडी त्रुटी असल्याचा शाप दिला होता. मी श्रीपाद याच तत्वाचा सर्व वाणी निर्धन होतील असा शाप देईन, अशी आपणास भीती वाटली काय? आपण घाबरू नका. देवाला जातकुळ असे काही नसते, तसेच भक्तांना सुद्धा जातीकुळ नसते. आर्यवैश्याचा आणि माझा अनुबंध फार जुना आहे. बापन्नार्यालू पूर्वीचे लाबाद महर्षींना वाण्यांमध्ये लाबाद महर्षी गोत्र नष्ट झाले आहे. बापन्नार्यांच्या सर्व वंशजांना म्हणजे अगदी कलियुगाच्या अंतापर्यंतच्या माझे आशीर्वाद आहेत. त्यांच्यावर माझा वरदहस्त सतत राहील. तुम्हाला दिलेली झोळी वेगळीच आहे. त्यात दत्त मिठाई भरून आहे. कितीही दिली तरी कमी होणार नाही, परंतु ती कोणाला डोळ्यांनी दिसणार नाही. नृसिंहाच्या 32 आवरणातील सर्व लक्षणे माझ्या ठायी विराजमान आहेत. बापन्नार्याच्या 33वी पिढी चालू असताना माझ्या जन्मस्थळी महासंस्थांचे निर्माण होऊन त्यात माझ्या पादुकांची स्थापना होईल. तुमच्या वंशातील कोणत्याही पुरुषाने श्रीपाद श्रीवल्लभांच्या दिव्य भव्य रूपाची नवविधा भक्तीच्या कोणत्याही मार्गाने आराधना केल्यास श्री दत्तांचे श्वान अदृश्य रूपात त्यांचा सांभाळ करतील. वेद पुराण उपनिषदे ही सर्व श्वान रूपात असून सदैव रक्षण करतील. इतक्यात व्यंकटप्पया श्रेष्ठींनी श्रीपाद प्रभूंना प्रेमाने जवळ घेतले. त्यांच्या डोळ्यातून आनंदवाश्रू वाहू लागले. बापन्नार्यांच्या तोंडातून शब्दच फुटत नव्हते. सुमती माता, हे सर्व स्वप्न आहे का? वैष्णवी माया? अशा संदेहात पडली. अप्पलराज शर्मांचे मन स्तंभित झाले. श्रीपादांचे दोन्ही मोठे भाऊ त्यांच्याकडे भीत बघत होते. हा आमचा धाकटा भाऊ की दत्तप्रभू? ही काय भानगड आहे? असे विचार ते करू लागले. नृसिंहवर्मांनी श्रीपादांना आपल्या मांडीवर घेतले. श्रीपाद वर्मांना म्हणाले, आजोबा आपण दोघे उद्या घोडागाडीतून आपली जमीन पाहण्यात जाऊया. तेथील भूमाता मला कित्येक दिवसापासून तुझ्या पदस्पर्शाने मला पावन केव्हा करणार, अशी ती आर्ततेने प्रार्थना करीत आहे. अंतर्त्राण पारायण हे माझे वचन आहे. तेव्हा वर्मा म्हणाले, अरे श्रीपादा, माझे एक छोटेसे सांगणे आहे. आपल्या पिठिकापुरम जवळ आपली जमीन आहे ना, तेथेच एक छोटे गाव वसून तेथील लोकांकडून शेती करून घ्यावी. शेतकऱ्यांना कमी पैशात शेती कसायला देऊन जमीनदाराचा व्यवहार पाहण्यासाठी तुझ्या वडिलांना कुलकर्णीपद द्यावे असा माझा विचार आहे. परंतु सध्या हे कुलकर्णीपद आपल्याकडे नाही ना. यावर श्रीपाद हसून म्हणाले, आजोबा
तुम्ही तुमच्या जमीनदारीचा विचार केला, परंतु माझ्या जमीनदाराचा विचार केला नाही, ते मला मान्य नाही. अगोदर वडिलांना कुलकर्णी पद करा म्हणावं, त्यानंतर तू कुलकर्णी पद सांभाळायचे आहे असे वर्मा म्हणाले. गंडीकोटा श्रीपाद श्रीवल्लभराज शर्मा अमुक गावचा कुलकर्णी होता एवढेच केवळ इतिहासात शिल्लक राहतील. जे कुलकर्णीपण मी करणार आहे ते विश्वात्मक आहे. माझे हिशोब मला आहेत. दररोज कोट्यावधी पुण्यराशींची उलाढाल होताना दिसत आहे. माझ्या अवताराचे प्रयोजन विश्वकुंडलींना हलवून टाकायचे आहे. मानवात असलेल्याप्रमाणे गावाला, शहराला, पुण्यक्षेत्रांना सुद्धा कुंडलिनी असते. सांद्र सिंधुवेद यांचे ज्ञान ज्यांना आहे त्यांनाच, आशांनाच अवगत होऊ शकणारे हे योग रहस्य आहे. पिठिकापुरमची कुंडलिनी बापन्नार्यालू, व्यंकटप्पा श्रेष्ठी, वत्सवाई यांच्या 33व्या पिढीमध्ये जगू शकते. आत्ताच काय घाई आहे? देववशाने तुम्हाला लाभलेल्या या महापुण्य काळातील प्रत्येक क्षणाचा सदुपयोग करून घ्यावा. श्रीपाद प्रभूंच्या या वक्तव्यानंतर त्यांनी पिठिकापुरमला कायमचे राहावे असे नरसिंह वर्मांनी प्रयत्न केला होता. श्रीपाद प्रभूंचे वैभव. माझ्यात अज्ञान जवळजवळ भरलेले आहे. श्रीपाद श्रीवल्लभ मी स्वतः श्रीकृष्ण आहे असे म्हणत. त्यावेळी सामान्य लोकांना ते हास्यास्पद वाटे. त्या अज्ञानातूनच मी प्रश्न केला, श्रीपादा, तू स्वतःला श्रीकृष्ण म्हणवतोस, तर अष्टभार्या 16 सहस्र गोपिका सुद्धा या अवतारात आहेत काय? यावर मंद हास्य करून श्रीपाद प्रभू म्हणाले, माझ्या अष्टविधा प्रकृतीच अष्टभार्या आहेत. या माझ्या शरीरातून दशदिशांमध्ये शक्तिस्वरूप असणारी स्पंदने क्षणाक्षणाला प्रवर्तित होत आहेत. अशा प्रकारच्या प्रत्येक शरीराला एका कलेमधून, शरीर, मन आणि आत्म्यामधून 10 × 10 × 10 बरोबर 1000 स्पंदने परिवर्तित होतात. माझा अवतार 16 कलांनी परिपूर्ण असा आहे. याच प्रकारे 16 कलांमधून एकूण 16,000 स्पंदने परिवर्तित होतात. याच माझ्या 16,000 गोपिका आहेत. पूर्व अवतारात त्या सर्व कला मानव रूपात आविर्भूत झाल्या होत्या. या अवतारात त्या सगळ्या निराकार रूपात स्पंदनशील आहेत. विविध देवतांद्वारे माझी पूजा आराधना करण्यात काही चूक नाही. ती माझीच आराधना आहे. माझ्यातील शिवस्वरूप, विष्णुस्वरूप आणि ब्रह्मस्वरूप यांची आराधना करता येते. याप्रमाणे विविध देवतांमधील स्वरूपाची आराधना करू शकता. वेगवेगळ्या साधन पद्धती, साधकाच्या विविध साधन अवस्था, काल, कर्म, कारण या अनेक जीवांच्या अवस्थांवर प्रभाव टाकीत असतात. नरसिंहाची 32 रूपे. नरसिंह राजवर्म्याला त्या रात्री नृसिंहाने 32 रूपात दर्शन दिले होते. ती रूपे अशी: 1. कुंदपाद नरसिंहमूर्ती, 2. कोप नृसिंहमूर्ती, 3. दिव्य नरसिंहमूर्ती, 4. ब्रह्मांड नरसिंहमूर्ती, 5. समुद्र नरसिंहमूर्ती, 6. विश्वरूप नरसिंहमूर्ती, 7. वीर नरसिंहमूर्ती, 8. रुद्र नरसिंहमूर्ती, 9. क्रूर नरसिंहमूर्ती, 10. बीभत्स नरसिंहमूर्ती, 11. धूम्र नरसिंहमूर्ती, 12. वही नरसिंहमूर्ती, 13. व्याघ्र नरसिंहमूर्ती, 14. बिडाल नरसिंहमूर्ती, 15. भीम नरसिंहमूर्ती, 16. पाताळ नरसिंहमूर्ती, 17. आकाश नरसिंहमूर्ती, 18. वक्र नरसिंहमूर्ती, 19. चक्र नरसिंहमूर्ती, 20. शंख नरसिंहमूर्ती, 21. सत्व नरसिंहमूर्ती, 22. अद्भुत नरसिंहमूर्ती, 23. वेग नरसिंहमूर्ती, 24. विदारण नरसिंहमूर्ती, 25. योगानंद नरसिंहमूर्ती, 26. लक्ष्मी नरसिंहमूर्ती, 27. भद्र नरसिंहमूर्ती, 28. राज नरसिंहमूर्ती, 29. वल्लभ नरसिंहमूर्ती. यानंतर 30वे नरसिंहमूर्ती म्हणून श्रीपाद वल्लभांना पाहिले. 31व्या अवतारात श्री नरसिंह सरस्वती आणि 32व्या नरसिंहमूर्ती रूपात प्रज्ञापूरचे अक्कलकोटचे स्वामी समर्थ यांना पाहिले. श्रीनिवासांचा वृत्तांत. कन्या मासामध्ये श्रवण नक्षत्रावर द्वादशीच्या दिवशी सोमवारी सिद्धयोगावर श्री व्यंकटेश्वर अर्च्य रूपात प्रकट झाले. वैशाख शुद्ध सप्तमीला विलंबी संवत्सरामध्ये त्यांनी कुबेराकडून धनसाह्य घेऊन
ऋणपत्र लिहून दिले. श्री पद्मावती देवी मार्गशीर्ष नक्षत्रावर जन्मली तर श्रीनिवास श्रवण नक्षत्रावर अवतरले. वैशाख शुद्ध दशमीला उत्तरा फाल्गुनी नक्षत्रावर श्रीनिवासांचा पद्मावतीबरोबर विवाह संपन्न झाला. श्रीनिवास प्रभूसुद्धा भारद्वाज गोत्रामध्ये अवतरले. पांडवांच्या वंशातील सुद्धवनाला नागकन्येद्वारा झालेला पुत्र आकाश महाराज यांचे भाऊ तोंडमान वसुधान हा आकाश महाराजांचा मुलगा. श्रीनिवास प्रभूंनी अगस्त्य महर्षींच्या सल्ल्यानुसार अर्धे राज्य तोंडमानला दिले व अर्धे राज्य वसुधानूला वाटून दिले. त्या रात्री त्या सर्वांनी श्रीपाद प्रभूंच्या दिव्य नामांचे संकीर्तन केले. दुसऱ्या दिवशी श्रीपादांच्या आश्चर्यकारक लीलांचे वर्णन सांगण्याचे आश्वासन देऊन सुभया श्रेष्ठी जवळ असलेल्या कुटामध्ये शंकर भट्टास घेऊन गेले. त्या कुटीत 2 ताडपत्रीच्या चटया होत्या. 4 कुत्रे त्या कुटीचे रक्षण करीत होते. श्रीपादांच्या स्मरणाने प्राप्त होणारे फळ. श्रीपाद प्रभूंच्या हृदयंगम लीलांचे केवळ स्मरण मात्राने अनेक जन्मातील साठवलेल्या पापांच्या राशी भस्म होऊन जातात. श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. फलश्रुती दुर्भाग्यनाश.